नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सम्राट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी रोहित सर आपलं मनापासून स्वागत करतो. आपली ही एक प्रश्न हमखासची सिरीज सुरू आहे. आजचा आपला टॉपिक आहे प्रयोग आणि त्याबद्दल काही सुरुवातीला काही तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही प्रयोग टॉपिक हा शॉर्टमध्ये बघितला असेल, प्रयोग टॉपिक हा तुम्ही ट्रिकमध्ये बघितला असेल, अर्थात आपण पण बघूया. पण ॲज अ विद्यार्थी, ॲज अ अस्पिरंट, जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता तेव्हा प्रयोग टॉपिक हा नेमका कन्सेप्च्युअल काय आहे आणि साधीच गोष्ट आहे, लिंग, वचन, क्रियापद, नाम हे आपल्या ओळखीचे आहेत, करता ह्यांच्या बेसिसवर कसा प्रयोग सोडवता येतो, कसा प्रयोग ओळखता येतो हे बघूया. सो आजच्या आपल्या लेक्चरचं एवढंच महत्त्व आहे. भाग 1 आपला लेक्चर आहे. भाग 1च्या लेक्चरमध्ये आपण इतकंच बघणार आहोत, प्रयोग टॉपिक ओळखायचा कसा, एखादा प्रयोग हा कोणत्या प्रयोगाचा आहे हा ओळखायचा कसा, हे सगळ्यात महत्त्वाचा आजचा आपला उद्देश असणार आहे. ठीक आहे. बघा आता आज आपण थोडंसं एक चांगल्या 2-4 उदाहरणं घेऊन आपण अभ्यास करूया. ठीक आहे. बघा, तुम्हाला काय काय माहिती आहे हे थोडंसं जरा आपण उजळणी करूया. बघा, शांत चित्ताने जाऊया आपण थोडंसं. बघा, लिंग, ओके, आणि वचन. ठीक आहे, लिंग आणि वचन. आणि एक सोपी गोष्ट आहे ती म्हणजे काय, क्रियापद. चला तर बघा, लिंग म्हणजे काय हो सर, ज्याचा मला तो करता येतो, ज्याचं मला तिचं रूप लिहिता येतं, संपलं. वचन म्हणजे काय, जे मला एक वचनातले लिहिता येतात, तसेच मला अनेक वचनातले लिहिता येतात, याला म्हणायचं वचन. म्हणजे काय, एक आंबा अनेक आंबे, एक घोडा अनेक घोडे, एक फळा अनेक फळे, एक मुलगा अनेक मुलगे. आता दुसरं लिंग, तो मुलगा ती मुलगी, तो रोहित ती रोहिणी. येतं लक्षात, मुलगा मुलगी, तो सदू ती सीता. लिंग बदलता येतं का, चेक करा. येतं ना आपल्याला. वचन बदलता येतं का, हो येतं ना. एक घोडा अनेक घोडे, बरोबर आहे. एक कागद अनेक कागदच, पण घोडा घोडे आपल्याला वचन पटकन समजतं. येतं लक्षामध्ये. चला आता महत्त्वाचं म्हणजे काय, अजून एक क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय, क्रियापद म्हणजे आज सध्या बाकी काहीच लक्षात ठेवू नका, वाक्यातला असा अर्थपूर्ण शब्द जो क्रियावाचक पण आहे आणि वाक्यात नेहमी तो कुठं येतो, शेवटी. ह्या टॉपिकसाठी काय लक्षात ठेवाल, क्रियापद हा वाक्याच्या कुठं येतो, शेवटी येतो. हा वाक्याच्या शेवटी येतो. ठीक आहे. चला पुढे बघा. आता मी बघा, तुम्ही शांत चित्ताने फक्त बघायचं सर काय करतात, सर काय बोलतात, बाकी काहीही करायचं नाही. नीट 10 मिनटं 15 मिनटात सगळं तुमचं संपून जाईल. बघा कसं लिहितोय मी वाक्य लिहितो, रसिक घोडा बांधतो. रसिक घोडा बांधतो. ठीक आहे. चला सेम हेच वाक्य मी रिपीट करणार आहे मित्रांनो. बघा, सेम करणार आहे का हो. ठीक आहे. पहिल्या वाक्यात तुम्ही काय म्हटलात सर तुम्ही काय म्हटलात, अजून हवं तर हे वाक्य आणखी रिपीट करूया. ठीक आहे. बघा, चला बघा आता, रसिक घोडा बांधतो. मी काय सांगितलं तुम्हाला, ह्या वाक्याचं काय करायचं आहे, पहिल्याचं लिंग बदला, रसिकचं लिंग बदला, रसिकचं वचन बदला. काय शब्द बनेल चेक करा. जर मी सर रसिकचं लिंग बदललं तर नाव काय बनेल, रसिका. मग रसिका घोडा बांधतोचं काय बनेल, रसिका घोडा बांधते. छान. वचन बदललं तर काय होईल, ते होईल एक रसिका आणि 4 जण ते घोडा बांधतात, ते घोडा बांधतात. ठीक आहे. इथपर्यंत पण सगळं ओके आहे. सर तुम्ही पहिल्याचं बदललं, दुसऱ्याचं कधी बदलणार, इकडं बघ.
चला दुसऱ्याचं बदलून घेऊया. दुसऱ्याचं लिंग, दुसऱ्या शब्दाचं लिंग, दुसऱ्या शब्दाचं वचन बदलूया. ओके सर. सर घोडा आहे, लिंग काय बदलून होईल सर? हे बघ घोडी झालं. सर वचन काय बदलेल सर? अरे वचन तर काय आपला सोपा टॉपिक आहे. काय सांगा? एक घोडा अनेक घोडे. घोडा बांधतो घोडी, रसिक घोडी बांधतो, रसिक घोडे बांधतो. सगळं सेम झालेलं आहे. चला आता पुढच्या वाक्याकडे जाऊया. पुढचं वाक्य काय आहे बघा, छान निवांत समजून घेऊया आपण. रसिकने काय बांधला सर? घोडा बांधला. ओके. आता हीच वाक्य आपण 3 वेळा घेणार आहे, रात्र खाली पण घेणार आहेत. चला चेक करूया. ओके घ्या सर एकदा खाली. ओके सर घेतला. हा बघा हा पण एकदा घेतला. ओके आम्हाला 3-3चा विषय आहे, त्यामुळे बाकी काय करण्यामध्ये आम्हाला पॉईंटच नाही आहे. चलो छान बघा. आता अजून एक बघूया. ठीक आहे चला. रसिकने घोडा बांधला. ठीक आहे. आता रसिकने घोडा बांधला, तुम्हाला काय आदेश आला मगाशीच? पहिल्या शब्दाचं काय बदला? लिंग बदला. ओके. पहिल्या शब्दाचं काय बदला? वचन बदला. ठीक आहे झाला पहिला शब्द. दुसरा शब्द घ्या. दुसऱ्या शब्दाचं पहिल्यांदा काय बदला सर? लिंग बदला. ओके सर दुसऱ्या शब्दाचा काय बदला? वचन बदला. ओके मला सांगा, रसिकने लिंग बदलल्यावर तो शब्द काय बनेल हो? रसिकचं काय बनेल? रसिकाने. वचन बदलल्यावर काय बनेल? रसिक रसिका त्या दोघांनी, त्यांनी. घोडा लिंग बदललं काय बनेल? घोडी. वचन बदललं काय बनेल? घोडे. चेक करून घेऊया. रसिकने घोडा बांधला, रसिकाने घोडा बांधला, त्यांनी घोडा बांधला, रसिकने घोडा बांधला, रसिकने घोडी बांधली, रसिकने घोडे बांधले. छान. चला सगळं तुमच्या समोर आहे. आता माझ्या हातातनं एक स्मार्ट मूव्ह बनणार आहे. लक्ष तुम्ही ठेवलं पाहिजे सर या ठिकाणी काय करतायत. ठीक आहे. तर मी काय करतो हे तुम्हाला बघा समजतंय का? एक सर्वप्रथम मी या ठिकाणी काहीतरी केलेलं आहे. बरोबर. जर तुला वाटतंय व्हिडिओ स्लो होतोय तर 1.5च्या स्पीडनी बघायचा, पण ठीक आहे तुला समजतंय. काय वाटतंय? बांधतो, बांधते, बांधतात. तत्पूर्वी मी तुला काय सांगितलं पहिल्याच वेळी? प्रयोग टॉपिक शिकताना बघा बघा कसा ॲटिट्यूड ठेवायचा. तू प्रयोग टॉपिक शिकतोय, मी गणितातला मी मॅथ्सचा एकदम मास्टर आहे, मराठीचा मास्टर आहे, भूगोलचा मास्टर आहे, असं नाही करायचं. तुला टॉपिक काय पाहिजे? प्रयोग. प्रश्न बरोबर आला पाहिजे. मग काय करशील? प्रयोगाच्या टॉपिकला काय काय माहिती त्यावेळी हवी आहे तेवढंच फक्त बघ. उगाच 17 गोष्टी बघायला बसायची गरज नाही. मग मी सांगतो काय तेवढं एक. प्रयोग टॉपिकमध्ये 10 वाक्य नसतात, असेल तर मेन्सला वगैरे विचारतात. पहिलं, दुसरं आणि तिसरं शब्द येतो. तिसरा शब्द हा कन्फर्म क्रियापद. का हो सर? क्रियापद असतो. पहिला शब्द काय असतो? कन्फर्म करता. दुसरा काय असतो? कर्म. कधी कधी कर्म नसतं, सोडून द्या ते. पण मी काय सांगतो ढोबळमानाने करता असतो, कर्म असतं आणि क्रियापद असतं. कळलं? ज्या ज्या ठिकाणी मी म्हटलंय पहिल्या शब्दाचं लिंग, तुम्ही काय म्हणणार? कर्त्याचं लिंग. ज्या ज्या ठिकाणी म्हटलंय दुसऱ्या शब्दाचं लिंग वचन, कर्माचं लिंग वचन, ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. या आपल्या मागच्या याच्यावर या. सर या ठिकाणी पहिल्या शब्दाचं लिंग वचन बदललं, तुम्ही इथं हे सगळे रंगवलेत. सर या ठिकाणी दुसऱ्या शब्दाचं लिंग वचन बदललं, तुम्ही हे रंगवले नाहीत. रंगवले नाहीत म्हणजे काय? हे तसेच राहिले रे. बांधतो बांधतो बांधतो. हे बदललेत का? नाही बदललेले. ह्या ठिकाणी आलो, पहिल्या शब्दात तुम्ही रसिक रसिका त्यांनी लिंगवचन बदललं, पण ते काय तुम्ही बदलत नाही. अरे बदललं नाही म्हणजे काय? ते तसेच राहिले. इकडे दुसऱ्या वाक्यात दुसऱ्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या शब्दाचं लिंगवचन बदललं आणि समोर कलर केलात, याचा अर्थ हे काय झाले? बदलले. ओके. जाऊया आपल्या व्याकरणाच्या गोष्टीवर. वाक्यातला पहिला शब्द कर्ता असतो. ओके. क्रियापद जर कर्त्याच्या हुकुमाने बदललं, क्रियापद जर कर्त्याच्या हुकुमाने बदललं तर त्याचं दुसरं तिसरं काहीच नाव नाही. कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग.
जर क्रियापद कर्माच्या हुकमाने बदललं म्हणजे वाक्यातल्या शबाश दुसऱ्या शब्दाच्या हुकमाने बदललं तर तो कर्मणी प्रयोग. थांबा नीट बघा. ह्या ठिकाणी कुणी बदललं? बदलतंय का? हो. कुणी बदललं? पहिला की दुसरा? सर पहिला शब्द वाक्यातला काय असतो? कर्ता. चलो नाव काय लिहाल? कर्तरी प्रयोग. सर अजून काय शिकायचंय का? काय गरज नाही, एवढंच बस. कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता हा प्रथमात असतो. कर्म असेल तर द्वितीयात असते. कशाला नियम पाठ करशील? हवेत नियम पाठ करायला गरज नाही आहे. काय करशील? नियम करायचे ना पाठ. नियम म्हणजे काय? नंतर तुम्ही जेव्हा सगळं शिकता तेव्हा तुम्हाला हे नियम सुचतात. तत्पूर्वी शॉर्टकट न वापरता हे असं असतं मग तसं होतं असलं काही नाही करायचं. शेवटी करायचं अभ्यास झाल्यावर. सध्या काय म्हणायचं? कर्त्याचं लिंगवचन बदलून बघूया. क्रियापद बदलतंय का? बदललं तर कर्तरी प्रयोग. दुसरं चेक करूया. ह्या ठिकाणी कर्माचं लिंगवचन बदललं. क्रियापद बदललंय का? बदललेलं नाही. क्रियापद बदललं नाही. सो हा कोणताही प्रयोग नाही, साईडला करून द्यायला. ठीक आहे. दुसरं पहिला शब्द कर्ता. कर्त्याचं लिंग बदललं, वचन बदललं. क्रियापद बदललंय का? नाही. ह्या ठिकाणी पण कोणता प्रयोग नाही. खाली बघ. दुसरा शब्द वाक्यातला कर्म. कर्माचं लिंग वचन बदललं, वाक्यातलं क्रियापद बदललंय काय? बांधला, बांधली, बांधले. हो सर बदललं ना. हे कुणामुळं बदललं? हे बदललं कर्मामुळं म्हणजे वाक्यातल्या कुठल्या? दुसऱ्या शब्दामुळं. सो हा कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. सिंपल. क्लिअर झालं का तुझं? काय शिकला? एक प्रयोगामध्ये दोन प्रकार पाहिलीस. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. क्लिअर आहे? तुझ्या मनात भावी प्रयोगाबद्दल आहे पण सध्या कर्तरी प्रयोग तुला कळला का बघ. कर्मणी प्रयोग कळला का बघ. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? क्रियापद बदलतं कोणाच्या हुकमाने? कर्त्याच्या हुकमाने. वाक्यातला पहिला शब्द. जर क्रियापद बदलायला मॅटर करते वाक्यातला पहिला शब्द कर्तरी प्रयोग. जर क्रियापद बदलायला मॅटर करते वाक्यातला दुसरा शब्द तर कर्मणी प्रयोग. आता मुद्दा महत्त्वाचा राहिला तो म्हणजे आपला भावे प्रयोगाचा. बघूया आपण शांत चित्ताने. चला पुढच्या स्लाईडला बघा. आता सेम वाक्य आहे रसिकचंच. घ्या बघा. रसिकने घोड्याला काय रे? रसिकने घोड्याला बांधले. बघा टेक्नॉलॉजीचा वापर आहे, आपण केला पाहिजे. सेम मी पण तीच वापर करणार आहे. उगाच आपण वेळ वाया तुमचा पण नाही घालवायचा आहे माझा पण नाही घालवायचा आहे की नाही? चलो छान. तुम्ही म्हणाल अरे बापरे सर हुशारच निघाले. हे काय हुशार तर मी आहेच. ओके चला ठीक आहे. फक्त आता हे एवढं मी जरा वेगळ्या पेनाने घेतो म्हणजे तुम्हाला पण समजायला बरं पडेल आणि मला पण काय त्याचा अडचण येणार नाही. ठीक आहे. बांधले. रसिकने घोड्याला बांधले. रसिकने घोड्याला बांधले. रसिकने घोड्याला बांधले. रसिकने घोड्याला बांधले. वाक्यातला पहिला शब्द कोण? तो तुमचा असेल करता. आमच्यासाठी पहिला शब्द. दुसरा शब्द कोण? कर्म. चेक करूया. चला ये. पहिला शब्द त्याचं काय बदल सर? बदला सर लिंग. सर पहिला शब्द काय बदला सर? वचन. चला या रे. रसिक काय बनली आमची? रसिका. अनेक वचन काय बनलं आमचं? त्यांनी. काय बनलं आमचं? त्यांनी. चला इकडे या. मी हे थोडंसं हे करतो. हां सर पहिला शब्द बदलला. दुसऱ्या शब्दावर या. घोडा आहे. लिंग बदला सर. घोड्याचा पहिल्यांदा काय बदला? लिंग. सर दुसरं काय बदलाल? वचन बदला. ओके. घोडा मग इथं काय बनेल सर? सांगा ना सर काय बनेल? काय नाही रे बाळा घोडीला बनेल. त्या घोड्याला तो घोडा ती घोडी. घोडीला. आणि 4-5 घोडे आहेत तर काय म्हणाल? घोड्यांना. काय म्हणाल? घोड्यांना. वचन बदललं. सर वाक्य समोर आहे. ह्या ठिकाणी कर्त्यानुसार पाहिलं क्रियापद बदलतंय का? बदलतंय का? हो क्रियापद बदलत नाही. ह्या ठिकाणी पाहिलं कर्मानुसार क्रियापद बदलतंय का? बदललेलं नाही. अरे बापरे मगाशी काय झालेलं? पहिल्या ठिकाणी कर्ता हुकूमत गाजवतोय क्रियापदावर. दुसऱ्या ठिकाणी कर्म हुकूमत गाजवतोय क्रियापदावर. अँड नाव आता काय झालेलं आहे? ना तुमचा कर्त्याची हुकूमत चालत आहे ना तुमच्या कर्माची हुकूमत चालत आहे. ताकदवान कोण आहे? एकटा वन अँड ओनली कोण? क्रियापद. त्याला कुणीही हलवायला तयार
नाही. मग भावे प्रयोग ओळखतात कसा? माझं वाक्य नीट ऐकून घ्या. कर्त्याच्या हुकुमाने क्रियापद बदललं, कर्त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापद बदललं, कर्तरी प्रयोग. कर्माच्या तंत्राप्रमाणे कर्माच्या हुकुमाप्रमाणे किंवा कर्म मॅटर करते क्रियापद बदलवायला कर्मणी प्रयोग. आणि तिसरं, कर्त्याच्या कर्माच्या दोघांच्याही हुकुमानी दोघांच्याही तंत्रानी दोघंही क्रियापद बदलवायला असमर्थ असतील तर तो असतो प्रयोग भावे प्रयोग. कोणता प्रयोग असतो? भावे प्रयोग. मग तुला कळलं का? काय कळलं? कर्तरी प्रयोग. काय रे कळलं? काय तुला कळलं? कर्तरी प्रयोग. दुसरं काय कळलं तुला? कर्मणी प्रयोग. आणि तिसरं काय कळलं तुला? भावे प्रयोग. सर मी तुम्हाला सांगू का? हो सांग. काय? 3 वाक्य आहे, 3 वाक्यातले 3 महत्त्वाचे शब्द कोणते हो सर? सांगा कोणते? पहिला, दुसरा आणि काय रे? तिसरा. है ना? समजतं का ना तेवढं आपल्याला? ओके सर मी ह्याला नावं देऊ का? दे ना नावं, ह्याला पटकन नावं दे. पहिला, दुसरा, तिसरा. है ना? किंवा ह्याला मी चांगला पेन देतो. पहिला, दुसरा, तिसरा. पहिला, दुसरा, तिसरा. पहिला, दुसरा, तिसरा. पहिला म्हणजे कोण सर? कर्ता. दुसरा म्हणजे कोण सर? कर्म. पहिला म्हणजे कोण? कर्ता. दुसरा म्हणजे कोण? कर्म. जर कर्ता क्रियापद बदलवत असेल तर तो कोणता असतो? कर्तरी प्रयोग. जर कर्म क्रियापद बदलवत असेल तर कोणता असतो? कर्मणी प्रयोग. हा कर्तरी, हा कर्मणी. कर्ता पण क्रियापद बदलवत नाही, कर्म पण क्रियापद बदलवत नाही तर तो कोणता असतो? भावे प्रयोग. प्रयोगाचा भाग 1 संपला. तुम्हाला लेक्चर जर आवडलं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा हे लेक्चर कसं वाटलं. आणि तुमच्यासोबत जे अभ्यास करतात त्यांना हे सांगा, हे बघ भाऊ शॉर्टनी सुटतं थोड्या वेळासाठी. हे जर कळलं ना तर तुला काहीच अडचण येत नाही. उद्या तुला कोणताही कितीही लांबचा प्रश्न देऊ द्या,